Hello students, in last lecture we see what is the argon diagram in complex plane. Now in this lecture we will see what is the argument of z in different quadrants. In last lecture we had seen modulus of z. Modulus of z is under root of a square plus b square, and argument of z theta is equal to tan inverse of b upon a. Now we will see argument of z in different quadrants and axis. x axis वरती argument काय असते, imaginary axis वरती argument काय असणार आहे, किंवा हे जे quadrant आहे, the first quadrant, second quadrant, third quadrant and fourth quadrant, इथे आपले argument काय असणार आहे ती आपण पाहणार आहोत. z is equal to a plus ib हा तुमचा काय कॉम्प्लेक्स नंबर. इथे एक्झाम्पल्स घेणार आहे. इथे क्वाड्रंट्स किंवा ऍक्सिस काय असतील ते. इथे थीटा काय तुमचा आर्ग्युमेंट ऑफ झेड टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए, आणि इथे एक्झाम्पल्स. झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. हा ए जो आहे ग्रेटर दॅन 0 अँड बी इज इक्वल टू 0 असेल. म्हणजेच तुमचा हा जो झेड आहे तो काय तुमचा ए ग्रेटर दॅन 0, म्हणजे तो कुठे असणार आहे, ए कुठे असतो, ए जो आहे तो तुमचा रिअल ऍक्सिस वरती असणार आहे, आणि बी जो आहे तो कुठे असणार आहे, इमॅजिनरी ऍक्सिस वरती. आता ए काय आहे तुमचा जो रिअल पार्ट आहे तो काय ग्रेटर दॅन 0, आणि हा जो बी आहे तो काय आहे 0 आहे. म्हणजेच हा जो झेड इज इक्वल टू काय येईल तुमचं ए अँड बी इज 0. सो झेड इज इक्वल टू ए. हा कुठे येईल तुमचा झेड इज इक्वल टू ए. ए काय ग्रेटर दॅन 0, 0 पेक्षा मोठा आहे, म्हणजे तो कुठे येणार आहे, ह्या ऍक्सिस वरती येणार आहे, रिअल ऍक्सिस वरती येणार आहे. येते लक्षात. आता फॉर एक्झाम्पल झेड इज इक्वल टू 3 घेतला आपण. 3 कुठे येणार आहे इथे, म्हणजे हा जो रिअल ऍक्सिस आहे झेड इज इक्वल टू 3 हा पोर्शन येणार. येते लक्षात. म्हणजे इथे 1 असेल, झेड इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5 अप टू इन्फिनिटी किती असेल झेड, तरी तो कुठे येणार आहे पॉझिटिव्ह रिअल ऍक्सिस वरती. आता त्याची आर्ग्युमेंट काय असणार आहे आपण ती पाहणार आहोत. थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए. टॅन इनवर्स ऑफ बी काय तुमचा 0, आणि ए काय, ए कोणताही पॉझिटिव्ह नंबर असणार आहे इथला. 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, काही असेल. म्हणजेच टॅन इनवर्स थीटा काय टॅन इनवर्स ऑफ 0 अपॉन ए, म्हणजेच टॅन इनवर्स ऑफ 0. टॅन इनवर्स 0 काय असतो, टॅन इनवर्स ऑफ 0 असतो. किंवा असं लक्षात ठेवा, इथे अँगल किती आहे तुमचा, अँगल या ऍक्सिस वरती अँगल किती आहे 0 अँगल आहे. म्हणजे जर तुमचा कॉम्प्लेक्स नंबर इथे असेल, ह्या ऍक्सिस वरती आला असेल, फक्त रिअल पार्ट असेल, तर तुम्ही थीटा काय घ्यायचं डायरेक्टली 0 घ्यायचं. ओके. नाउ सेकंड, इफ ए ग्रेटर दॅन 0 अँड बी ग्रेटर दॅन 0, ए पण ग्रेटर दॅन 0 आणि बी पण ग्रेटर दॅन 0, म्हणजे हा नंबर कुठे येईल तुमचा रिअल पार्ट जो आहे तो ग्रेटर दॅन 0 आहे, आणि बी हा जो इमॅजिनरी पार्ट आहे तो पण ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजे कुठे येणार आहे आपला तुमचा पोर्शन, कुठे येणार आहे इथे, ऍक्सिस वरती येणार नाही, फक्त इथे मध्ये येणार आहे. म्हणजेच काय होईल, हा तुमचा कोणता क्वाड्रंट आहे, फर्स्ट क्वाड्रंट. सो झेड लाईज इन फर्स्ट quadrant. Z lies in first quadrant. आता फॉर एक्झाम्पल घेऊया Z इज इक्वल टू 1 प्लस आय, म्हणजे थीटा काय येणार आहे, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बी इज कोएफिशियंट ऑफ आय. कोएफिशियंट ऑफ आय काय 1 डिवायडेड बाय ए इज 1. सो दिस इज टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन 1 इज 1. सो टॅन इनवर्स ऑफ 1 इज काय असतं, मागच्या लेक्चरला पाहिलं टॅन इनवर्स ऑफ 1 पाय बाय 4. ओके. नाउ थर्ड, ए इज इक्वल टू 0 अँड बी इज ग्रेटर दॅन 0. ए काय तुमचा 0 आणि बी कसा आहे ग्रेटर दॅन 0, 0 पेक्षा मोठा आहे, म्हणजे कुठे येणार आहे तो, म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर कुठे येणार आहे इथे इमॅजिनरी ऍक्सिस वरती. सो ऑन positive imaginary axis, on positive imaginary
म्हणजे वाय ऍक्सिस वर कुठे येणार आहे वरती. ओके, तर फॉर एक्झाम्पल झेड इज इक्वल टू 5 घेतला तर थिटा काय असेल, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, या ऍक्सिस वरती ए काय असतो 0, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ बी इज 5 अँड ए इज 0. ओके, सो टॅन इनवर्स ऑफ ही डिवायडेड बाय 0 असं येतं का कधी, डिवायडेड बाय 0 आपण कधी करत नाही. थिटा काय असेल, ह्या ऍक्सिस वरती पाहिजे. इथे किती अँगल तयार झालाय, इथे अँगल कितीचा तयार झालाय 90चा, म्हणजे थिटा काय असेल π/2 म्हणजेच 90 डिग्री. ह्या ऍक्सिस वरती अँगल किती आहे तुमचा 90 डिग्री. म्हणजे जर तुमचा कॉम्प्लेक्स नंबर फक्त 5 आहे, पॉझिटिव्ह इथे असायला पाहिजे नंबर आणि आय, त्या ऍक्सिस वरती आला तर डायरेक्टली थिटा काय घ्यायचा π/2. नेक्स्ट a less than 0 and b greater than 0. a less than 0, a less than 0 कुठे आहे, a ची निगेटिव्ह पॉवर इथे, आणि b ग्रेटर दॅन 0 म्हणजे हा तुमचा कोणता क्वाड्रंट येणार आहे, सेकंड क्वाड्रंट. ऑन z lies in second quadrant. ओके, सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर तुमचा थिटा काय असतो तिथे, थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ बी अपॉन ए प्लस पाय घ्यायचंय, काय घ्यायचंय प्लस पाय, प्लस पाय घ्यायचंय. थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ बी अपॉन ए प्लस पाय. आता फॉर एक्झाम्पल घेऊयात झेड काय, झेड घेऊयात -√3 प्लस आय. ए काय घ्यायचंय निगेटिव्ह, इथे ए काय सगळं तुमचे निगेटिव्ह असणार आहेत आणि बी जो आहे तो पॉझिटिव्ह. सो -√3 प्लस आय. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ बी इज 1 अँड ए इज -√3 प्लस पाय. सो थिटा काय येणार आहे तुमचा, थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ मायनस थिटा काय असतं, मायनस टॅन इनवर्स ऑफ थिटा, दिस इज प्लस पाय, मायनस टॅन इनवर्स ऑफ 1/√3 काय येतं, येते का तुम्हाला काढता, टॅन इनवर्स ऑफ इथे टॅनच्या फॉर्म मध्ये लिहूया. इथे 1 म्हणजेच काय असतं 1/2 आणि √3 म्हणजेच √3/2. हे काय येणार टॅन इनवर्स ऑफ 1/2 साइन 1/2 कधी येतं, साइन 1/2, साइन 30 किती असतं 1/2, साइन 30 म्हणजे साइन π/6, साइन 31 हाफ आहे म्हणजे कॉस 30 किती येणार आहे √3/2. सो दिस इज, सो थिटा किती आलाय तुमचा π/6. सो टॅन इनवर्स ऑफ 1/√3, टॅन इनवर्स ऑफ 1/√3 काय येतं π/6. हे ट्रिग्नोमेट्री मध्ये सगळं होणार आहे तुमचं, ट्रिग्नोमेट्री मध्ये π/6. टॅन इनवर्स ऑफ हे असं येतं, टॅन इनवर्स ऑफ साइन अपॉन कॉस काय असतं 10 π/6. टॅन इनवर्स 10 कॅन्सल होतात, अँगल फक्त राहतो π/6. हे सगळं ट्रिग्नोमेट्री मध्ये होणार आहे. एक स्पेशल लेक्चर मध्ये आपण ते घेऊया. टॅन इनवर्स ऑफ 1/√3 काय असतं π/6 अँड दिस इज प्लस पाय. सो व्हॉट इज द आन्सर, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात, -π प्लस 6π अपॉन दिस 6. सो दिस इज 6π -π प्लस 6π -π 5π/6. ओके, सो अँगल जर इथे असेल तर तुमचा आन्सर ते आले. जर झेड तुमचा हा असेल तर. आता झेड ए इज लेस दॅन 0 अँड बी इज इक्वल टू 0. ए काय तुमचा लेस दॅन 0 आणि बी काय 0च आहे. वाय बी काय तुमचा, बी म्हणजे इमॅजिनरी पार्ट काय 0 आहे. म्हणजे तुमचा जो कॉम्प्लेक्स नंबर असेल जर तो कुठे येणार आहे, ह्या ऍक्सिस वरती येणार, इथे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती, ए लेस दॅन 0.
So on negative real axis, negative real axis वरती येणार. तर फॉर एक्झाम्पल z इज इक्वल टू -6 घेतला तर थिटा काय येणार आहे, tan इनवर्स ऑफ b इज 0 and a is -6. सो थिटा काय असेल तुमचा, ऍक्सिस वरती थिटा काय असतो, अँगल कितीचा इथे, पायचा, 180 डिग्री म्हणजे पाय. थिटा काय तुमचा, जर हे ऍक्सिस वरती असेल तर थिटा काय येतो, पाय 180. And then next a less than 0, इथं a less than 0 and b is also less than 0 असेल, म्हणजेच कोणता क्वाड्रंट येणार आहे तो, a less than 0 and b is also less than 0 हा पोर्शन येणार आहे. म्हणजेच z लाइज इन कोणता क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट. दिस इज थर्ड क्वाड्रंट. So theta is equal to tan inverse of b upon a काय आलं, b is for example z is equal to -1 -√3r. So b is -√3 and a is also -1. So this is tan inverse of b is -√3 and a is -1. So theta is tan inverse of मायनस मायनस कॅन्सल होऊन काय राहतील, फक्त √3 अपॉन 1. सेम असं केलं असंच करायचं, √3 tan इनवर्स ऑफ √3/2 च्या फॉर्म मध्ये लिहायचं आणि 1 ला 1/2 लिहायचं, म्हणजेच हे tan इनवर्स ऑफ. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर थिटा काय असतो, tan इनवर्स ऑफ b अपॉन a प्लस पाय. प्लस पायला विसरायचं नाही. tan इनवर्स ऑफ, ओके, आता हे इव्हॅल्युएट करूयात आपण. tan इनवर्स ऑफ √3 अपॉन 1 त्याला डिवायडेड बाय 2 च्या फॉर्म मध्ये लिहूया, म्हणजेच आपल्याला साइन कॉसच्या फॉर्म मध्ये साइन आणि कॉसचे अँगल माहिती असतात, √3/2 आणि 1/2. साइन 31 हाफ असतो, साइन 30 किती असतो, 1 हाफ, म्हणजे साइन 60 किती असणार आहे, √3/2. 60 म्हणजेच किती, π/3. पायला कितीने डिवाइड केलं, 60 येतं 3 ने, आणि कॉस 60 किती असतो, 1/2. So this is tan inverse of sin upon cos tan and angle is π/3. So tan inverse tan cancel म्हणून आन्सर काय येणार, π/3. So this is π/3. tan inverse of √3 π/3 plus this is π. So क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर काय, π plus 3π upon 3 is equal to 4π upon 3. Now next a is equal to 0 असेल आणि b तुमचा लेस दॅन 0 असेल, म्हणजेच कुठे येणार आहे, इथे निगेटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस वरती, निगेटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस वरती. सो तुमचा झेड कुठे असेल, झेड लाईज ऑन निगेटिव्ह इमॅजिनरी axis. So theta is equal to tan inverse of, फॉर एक्झाम्पल निगेटिव्ह ऍक्सिस वरती कशा असतील, निगेटिव्ह आणि आय च्या फॉर्म मध्ये -2i. फॉर एक्झाम्पल z इज इक्वल टू -2i. सो tan inverse of b is -2 and a is 0. आता इथे किती अँगल आहे तुमचा, हा अँगल किती, हे ऍक्सिस वरती अँगल किती असतो, π/2. हा इथं 2π/2, 2π/2 म्हणजे पाय, इथे 270 डिग्री, 270 डिग्री म्हणजे 3π/2.
1, 2 and this is 3 pi by 2. 90 डिग्री हा पाय बाय 2 इथे येतो. इथं 2 पाय बाय 2. 2 पाय बाय 2 म्हणजेच काय असतं, कॅन्सल होऊन पाय राहतील म्हणजे इथं पाय आणि इथे 3 पाय बाय 2. येते का लक्षात? इथे 90, इथे 180, इथे 270. 270 म्हणजेच 3 पाय बाय 2 किंवा इथे पाय बाय 2 अँगल आहे. इथे किती येणार आहे 2 पाय बाय 2 आणि इथे किती येणार आहे 3 पाय बाय 2. हे सेम आहे ना एवढं. इथं 90, इथं 90, इथं 90. इथे 1, इथं 90, इथे 2 पाय बाय 2 म्हणजेच पाय आणि इथं 3 पाय बाय 2 म्हणजेच 270 डिग्री. पायच्या फॉर्म मध्ये किती येतं 3 पाय बाय 2. थिटा इज, ऍक्सिस वरती थिटा किती असतो 3 पाय बाय 2. नाउ नेक्स्ट कोणता क्वाड्रंट राहिला आपला, फोर्थ क्वाड्रंट. इथे काय असतात, ए काय तुमचा पॉझिटिव्ह आणि हा बी काय निगेटिव्ह. सो ए ग्रेटर दॅन 0 अँड बी लेस दॅन 0 असेल तर झेड कुठे येणार आहे, झेड इज इक्वल टू, इथे काय झेड लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट मध्ये ए पॉझिटिव्ह आहे आणि बी निगेटिव्ह. सो थिटा इज, फॉर एक्झाम्पल झेड इज इक्वल टू 1 मायनस आय घेतलं तर थिटा काय असेल तुमचा, थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ बी इज निगेटिव्ह -1 and a is 1. So theta काय आला, theta is equal to tan inverse of फोर्थ क्वाड्रंट मध्ये इथे थीटा काय तुमचा tan inverse of b upon a प्लस 2 पाय. फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय करायचं 2 पाय ने ऍड करायचे, 2 पाय ऍड करायचे. फॉर एक्झाम्पल घेऊयात आपण थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ b अपॉन a. b is -1 and a is 1. tan inverse of b is -1 and a is 1 plus 2 pi. So this is tan inverse of 1 upon -1 upon 1 -1. So minus tan inverse of minus theta काय असतं minus tan inverse of theta. Theta is 1. This is plus 2 pi. Tan inverse of -1 upon 1 -1 येणार आहे. मग tan inverse of -1 म्हणजेच minus tan inverse of 1. tan inverse of minus theta असतं minus tan inverse theta. And this is plus 2 pi. कारण जर फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर इथे काय होतं 2 pi ऍड करावे लागतात. minus tan inverse of 1 plus 2 pi. So answer is minus tan inverse of 1 is pi by 4 and this is minus and this is plus 2 pi. So answer काय आहे तुमचा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. this is equal to, इथे मायनस आहे, minus pi plus 4 to the 8 pi and this is divided by 4. So answer is minus pi plus 8 pi 7 pi upon 4. ओके, येते लक्षात. परत रिवाइज करूया. जर तुमचा कॉम्प्लेक्स नंबर इथे असेल म्हणजेच हे ऍक्सिस वरती असेल तर थीटा काय असेल, डायरेक्टली काय घ्यायचं थीटा 0 घ्यायचंय कारण ह्या ऍक्सिस वरती अँगल आहे का, अँगल काय तुमचा ह्या ऍक्सिस वरती 0. जर तुमचा झेड इथे असेल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर थीटा फाइंड करताना फॉर्म्युला काय tan इनवर्स ऑफ b अपॉन a. तोच फॉर्म्युला ठेवायचा. काय ठेवायचा tan इनवर्स ऑफ b अपॉन aच ठेवायचं. इथे tan इनवर्स ऑफ b अपॉन aच लिहायचं. ओके, आणि जर तुमचा कॉम्प्लेक्स नंबर ह्या ऍक्सिस वरती असेल म्हणजेच हा कोणता आहे पॉझिटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस. इथे असेल तर अँगल किती आहे 90 डिग्रीचा. ओके, ऍक्सिस वरती. जर तुमचा सेकंड क्वाड्रंट मध्ये आला कॉम्प्लेक्स नंबर जर इथे आला सेकंड क्वाड्रंट मध्ये तर tan इनवर्स ऑफ b अपॉन a प्लस पाय करायचे. पाय करायला विसरू नका, प्लस पाय. सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर प्लस पाय. आणि जर तुमचा कॉम्प्लेक्स नंबर इथे असेल निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती आला तर इथे अँगल कितीचा तयार होतोय हा पायचा. म्हणजे थीटा डायरेक्टली काय घ्यायचंय पाय घ्यायचंय. नंतर जर तुमचा कॉम्प्लेक्स नंबर इथे आला फर्स्ट सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर काय करायचं
आर्ग्युमेंट काढताना टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए प्लस पाय करायचे. येते का लक्षात? सेकंड आणि थर्ड असेल, सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये आला तर प्लस पाय करायचे. इथे निगेटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस, इथे किती अँगल आहे हा 3π/2, 270 डिग्री म्हणजेच किती असतं 3π/2. आणि जर फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल कॉम्प्लेक्स नंबर तर थिटा काय घ्यायचा टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए प्लस 2π. येते का लक्षात? फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर 2π करायचंय म्हणजे आन्सर काय येतं करेक्ट येईल. आले लक्षात? ऍक्सिस वरती असेल तर खूप सिंपल आहे, त्या ऍक्सिसचा फक्त अँगल कितीचा आहे तो पाहायचा. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर तोच फॉर्म्युला आहे आपल्या थिटाचा आर्ग्युमेंटचा. जर सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर फक्त काय करायचे प्लस पाय ऍड करायचे. आणि जर फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर प्लस 2π करायचे. सिंपल आहे, राहील लक्षात. फर्स्ट मध्ये असेल तर तोच फॉर्म्युला ठेवायचा. सेकंड आणि थर्ड मध्ये असेल, सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल तर प्लस पाय करायचे आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर प्लस 2π करायचे. कॉम्प्लेक्स नंबर येईल लक्षात. नाउ वी विल टेक सम एक्झाम्पल्स. इफ z is equal to 1 plus 3i, then find the modulus and amplitude of z. Amplitude म्हणजेच काय फाइंड करायचे? आर्ग्युमेंट. अँप्लिट्यूडलाच आर्ग्युमेंट म्हणणार. कन्सिडर z is equal to 1 plus 3i. Okay. So therefore modulus of z काय असतं? Modulus of z is equal to काय? Modulus of z किंवा त्याला काय म्हणतात मॉड्युलस ऑफ z. असंही लिहितात मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू काय फॉर्म्युला आठवतोय का? मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. z इज इक्वल टू 1 प्लस 3i. इथे a काय आहे तुमचा? a इज 1 अँड b इज 3. दोघे काय प्लस. मॉड्युलस ऑफ z अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. सो इज इक्वल टू अंडर रूट ऑफ a इज 1 स्क्वेअर प्लस b इज 3 स्क्वेअर. सो दिस इज अंडर रूट ऑफ 1 स्क्वेअर इज 1 प्लस 3 स्क्वेअर इज 9. So this is under root of 1 plus 9 is 10. So modulus of z is under root of 10. Now we will find amplitude of z. Amplitude of z म्हणजेच argument of z. Okay. So a is equal to 1. 1 is greater than 0. b is equal to 3. 3 is also greater than 0. Therefore theta कुठे काय होणार आहे तुमचा? z. So therefore z 1 plus 3i. 1 plus 3i. z lies in कोणत्या क्वाड्रंट मध्ये? 1 आणि दोघे पॉझिटिव्ह असतील तर in first quadrant. Lies in first quadrant. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर थिटा काय घ्यायचा? थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बी अपॉन ए ऍज इट इज. सेकंड आणि थर्ड मध्ये प्लस पाय करायचं आणि फोर्थ मध्ये प्लस 2π करायचं. लक्षात ठेवा. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ बी इज 3 and a is 1. So answer is theta is equal to tan inverse of 3. ओके, हे तुमचा आलेला आन्सर असेल. हा तुमचा मॉड्युलस ऑफ z अंडर रूट ऑफ 10 आणि हा आर्ग्युमेंट म्हणजेच एम्प्लिट्यूड इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 3. ओके. नाउ सेकंड एक्झाम्पल फाइंड द मॉड्युलस and argument of z is equal to minus 7 plus 24i. So here z is equal to minus 7 plus 24i. So therefore a is equal to
minus 7. B is equal to 24. So therefore, modulus of Z is equal to under root of A square plus B square. So under root of A is minus 7 bracket square plus B is 24 square. So this is equal to under root of minus 7 square is 49 plus this is 24 square is 576. This is equal to इधर 9 plus 6 is 15. 15 4 plus 1 5. 5 plus 7 is and this is 6. So what is the square root of 625? It's 25. So modulus of Z is 25. Now we will find argument of Z. Argument of Z is theta. त्यासाठी आपल्याला A काय? A is equal to minus 7 is less than 0. B is 24. 24 is greater than 0. So therefore Z lies in which quadrant? Minus 7 and 24 in second quadrant. इथे x निगेटिव्ह आणि y काय पॉझिटिव्ह. सो Z लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर आर्ग्युमेंट काय असतं? थीटा इज इक्वल टू tan inverse of b upon a plus y. So this is tan inverse of b is 24 and a is minus 7 plus 5. So this is our theta. Means argument. Okay.